जय हिंद मित्रांनो. तर बघा या ठिकाणी एक महाराष्ट्र शासन गृह विभाग महासमादेशक यांचं एक पत्र आहे की जे की होमगार्ड भरती संदर्भात आहे. तर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना हे पत्र आहे. तर बघा काय म्हणणं आहे यामध्ये. तर ह्यामध्ये असं म्हणणं आहे की होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामग्री उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे जे काही पत्र आहे ते आहे. तर बघा यामध्ये जवळपास नाही का 9,700 पदांची होमगार्ड भरती होणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी नाही का हे पत्र आहे. तर लवकरच भरती प्रक्रिया ही सुरू होणार आहे. तर कधी सुरू होणार आहे, काय होणार आहे आणि कशी प्रोसेस असणार आहे तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये. तर बघा विषय काय आहे, होमगार्ड भरती प्रक्रियाकरिता साधन सामुग्री व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्याबाबत. बरोबर. तर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या स्थापनेवरील 34 जिल्ह्यात बघा 34 जिल्ह्यात 9,700 इतके नाही का होमगार्ड पदे आहेत तर ते भरायचे आहेत. तर त्यासाठीची प्रक्रिया ही जी आहे ना तर 16/8/2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. तर 16/8/2024 म्हणजे आणखी जवळपास 1 महिन्यात ही प्रोसेस म्हणजे सुरू होणार आहे. तर यासाठीचे जे काही अर्ज असणार आहे ते लवकरच सुरू होतील, ऑनलाईन पद्धतीने वगैरे असतील. तर बघा सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उसनवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपल्या अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्यात. तसंच बघा या विभागातील परिपत्रक 9/7/2024 नुसार होमगार्ड निवड समिती पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सूचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना देण्यात याव्यात असं म्हटलेलं आहे. तसंच दिनांक 16/8/2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून होमगार्डांना जे काही मूलभूत प्रशिक्षण असतं 35 दिवसांचं त्यासाठी जे काही ट्रेनिंग सेंटर आहे ते उपलब्ध करून देण्याची विनंती. म्हणजे बघा आता नाही का 16/8/2024 पासून जी काही होमगार्डची भरती आहे 9,700 पदांची तर ती सुरू होणार आहे. त्यासाठी नाही का आवश्यक जे काही म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले जे काही अधीक्षक वगैरे असतील तर त्यांना SP असेल तर त्यांच्याकडून नाही का म्हणजे आवश्यक ती मनुष्यबळ उपलब्ध करून घेऊन ती भरती प्रक्रियाची त्या संदर्भात हे पत्र आहे जे की होमगार्डचे जे महासमादेशक असतात जे आहे की रितेश कुमार यांचं हे पोलीस महासंचालकांना पत्र आहे. तर 16/8/2024 पासून भरती प्रक्रिया सुरू होईल. आता ते फॉर्म वगैरे भरणं होतील आणि जे काही प्रत्येक जिल्ह्यात हे आयोजन होईल त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू होईल. तर हे 9,700 पद आहे आणि जे काही होमगार्ड आहे आणि म्हणजे त्यांचं सर्टिफिकेट वगैरे ज्यावेळेस भेटलं तर तुम्हाला ज्या पोलीस भरती पण असते तिथे त्याचा फायदा होतो. जे गटचे राखीव पदं असतात तर तिथे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे होमगार्डसाठी फक्त ग्राउंड असतं, बाकी लेखी वगैरेची काही आवश्यकता नसते. तर जे काही इव्हेंट होतात 1600 मीटर गोळाफेक, 100 मीटर तर आणि काही टेक्निकल क्वेश्चन्स पण असतात काही म्हणजे टेक्निकल क्वेश्चन नाही जे काही टेक्निकल बाबी वगैरे असतात त्या संदर्भात पण प्राधान्य असतं. प्रकारची ही काही भरती आहे 9,700 पदांची. तर लवकरच प्रोसेस सुरू होईल आणि ग्राउंडच्या बेसिसवरती यामधून सिलेक्शन केलं जातं. तर ठीक आहे मित्रांनो, ही एवढी इन्फॉर्मेशन होती जी की तुमच्यापर्यंत पोचवायची होती. 9,700 एवढे पद आहे तर खूप मुलांचा फायदा होईल यामध्ये. तर जे इच्छुक उमेदवार आहे ते अर्ज करू शकतात. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत